आपण सगळे ग्रोथ बद्दल बोलतो, पण खरंच स्वतःवर काम किती करतो? दुसऱ्यांचं आयुष्य बघायला, त्यावर मतं द्यायला आपल्याकडे खूप वेळ असतो, पण स्वतःला इम्प्रूव्ह करायला तिथे मात्र वेळ नसतो. असं का? तर याचबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. गृहिणी असो, काम करणारे असो किंवा काहीही असो, आपल्या आयुष्याची जबाबदारी शेवटी आपलीच आहे. घर सांभाळणं महत्त्वाचं आहेच, पण स्वतःला घडवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज थोडं थोडं शिकणं, वाईट सवयी कमी करणं, रिकामा वेळ योग्य ठिकाणी वापरणं, यातूनच कॉन्फिडन्स तयार होतो. आपण घर सांभाळतो, पण स्वतःला विसरतोय का? गृहिणी असणं म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नाहीत, तर स्वतःची ओळख घडवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण स्वतःमध्ये काही बदल घडवून आणू तेव्हा. आणि त्यासाठी आपल्यामध्ये कोणते कोणते बदल व्हायला पाहिजेत हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर पहिलं म्हणजे दररोज किमान 30 मिनिटं तरी स्वतःसाठी राखून ठेवा. दुसरं, शरीराची काळजी घ्या. तिसरं, पैशांबद्दल समज वाढवा. चौथं, सेल्फ रिस्पेक्ट बिल्ड करा. पाचवं, सोशल मीडिया वापरत असाल तर ते कोणत्या तरी पर्पजने वापरा, फक्त बघत बसू नका. तर पहिला मुद्दा हा होता की स्वतःसाठी किमान 30 मिनिटं तरी काढायचे. आता ते 30 मिनिटं कशासाठी काढायचे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर आता पहिला मुद्दा होता म्हणजे स्वतःसाठी 30 मिनिटं काढायची. स्वतःसाठी 30 मिनिटं काढायची म्हणजे काय? घरचं काम आटोपल्यावरती उरलेला वेळ नाही, तर जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेला वेळ. त्या 30 मिनिटामध्ये तुम्ही काही करू शकता. रीडिंग, एक्सरसाइज, योगा, डान्स, बेकिंग. पण एक गोष्ट आहे, तो वेळ फक्त तुमचा असला पाहिजे. त्या वेळेत ना कोणाचा फोन कॉल, ना कोणाची मागणी, ना कोणासाठी काम. ती 30 मिनिटं फक्त तुमच्या ग्रोथसाठी असली पाहिजे. कारण आपण सगळ्यांसाठी दिवसातून तासनतास देतो, पण स्वतःसाठी 30 मिनिटं देताना मात्र विचार करतो. आणि हीच गोष्ट आपण बदलायला पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे आळस नाही, तो स्वतःला दिलेला एक रिस्पेक्ट आहे. दररोजची ती 30 मिनिटं छोटी वाटतात, पण वर्षभरात तीच तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतात. दुसरं म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं. किमान 20 ते 30 मिनिटं वॉक, घरातच सिंपल वर्कआउट किंवा स्क्वॉट्स किंवा स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कार सुद्धा आपण करू शकतो. लिफ्टऐवजी स्टेअर्स वापरा. दिवसभरात काम केलं म्हणजे एक्सरसाइज झालं असं नाही. स्ट्रक्चर्ड हालचाल वेगळी असते आणि आपण जे घरामध्ये काम करतो ते वेगळं असतं. आता आपल्याला असं वाटतं की आपण दिवसभरामध्ये खूप कामं करतो, खूप धावपळ करतो, ह्याने आपली आपोआप एक्सरसाइज होते किंवा हलणं चालणं होतं, ह्याने आपल्या शरीरावर काही फरक पडत नाही. कारण आपलं हे डेलीचं रुटीन झालेलं असतं, आपल्या शरीराने ते एक्सेप्ट केलेलं असतं. त्याच्यामुळे त्या आपल्या शरीरावरती त्याचा काही फरक पडत नाही. आपण वेगळी काही एक्सरसाइज वगैरे केली ना, तर त्याने आपल्या शरीरावर नक्कीच फरक पडेल. आपण काही गोष्टी छोट्यापासून सुरू केल्या पाहिजे. जसं जसं की आपण दिवसातून 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास असा वॉक घेऊन सुद्धा करू शकतो. नंतर हळूहळू आपण एक्सरसाइजकडे शिफ्ट होऊ शकतो किंवा योगा करू शकतो. अशा काही गोष्टी करू शकतो आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी. त्यानंतर येतं म्हणजे आपलं जेवण, खावण किंवा आपलं डाएट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. शिळं राहिलेलं खाणं, जबरदस्ती खाणं, का तर ते उरू नये म्हणून. शिळं खाणं ह्यात काही चुकीचं नाहीये, पण जर तुम्ही दररोज खात असाल तर मात्र चुकीचं आहे. आपला तिसरा मुद्दा होता तो म्हणजे पैशांबद्दल समज. आता पैशांबद्दल समज वाढवायची म्हणजे नक्की काय? बजेट, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट ह्या बेसिक शिका. आर्थिक समज नसलेली स्त्री ही नेहमी इमोशनली डिपेंडंट राहते. घरचं बजेट समजून घ्या. महिन्याला किती उत्पन्न येतं, नेमका खर्च कुठे होतो, किती बचत होते. आणि असं म्हणू नका की मला माहित नाही, ते बघतात. असं म्हणणं बंद करा. घर चालवतो ना आपण, तर आकडे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. बेसिक इन्व्हेस्टमेंटची सुद्धा आपल्याला समज असली पाहिजे. ते म्हणजे एफडी, आरडी, एसआयपी या सगळ्या गोष्टी म्हणजे काय हे सगळं माहित करून घेतलं पाहिजे. गोल्ड फक्त दागिन्यांसाठी नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा कसं बघायचं हे सुद्धा माहित करून घेतलं पाहिजे. ब्लाइंड ट्रस्ट कोणावरही ठेवू नका. तुम्ही स्वतः त्या गोष्टी समजून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःचं एक छोटंसं इन्कम सोर्स चालू करा. जसं की होम बेकिंग, मेहंदी, पार्लर किंवा सॅलॉन किंवा ऑनलाईन कंटेंट क्रिएशन्स किंवा स्टिचिंग या सगळ्या गोष्टीने ना तुमचं स्वतःचं एक छोटं इन्कम सोर्स तयार करा, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवरती डिपेंड राहायची गरज नाही पडणार. चौथं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट बिल्ड करायची. ती म्हणजे कशी? सेल्फ रिस्पेक्ट दुसऱ्यांकडून मिळत नाही, ती तुमच्या स्टँडर्ड्स मधून तयार होते. तुम्ही स्वतःला कसं ट्रीट करता त्यावर जग तुम्हाला कसं ट्रीट करणार आहे हे ठरतं. सगळ्यात पहिलं स्वतःबद्दल चांगला विचार करायला शिका. स्वतःबद्दल चांगलं बोलायला शिका.
जर तुम्ही स्वतःबद्दल चांगलं बोलले, चांगला विचार केला तरच जग तुमच्याबद्दल चांगलं बोलणार आहे, चांगलं विचार करणार आहे. जर तुम्ही स्वतःला चांगलं ट्रीट नाही केलं तर समोरचं सुद्धा तुम्हाला चांगलं ट्रीट नाही करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिका, जे की मला पण खूप कमी जमतं. कारण सगळ्यांना खुश ठेवण्याचा आपण काही ठेका घेतलेला नसतो. प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नाहीये, तो सेल्फ निग्लेक्ट असतो. त्यासाठी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची. पहिलं म्हणजे ओव्हर एक्सप्लेनिंग बंद करा. तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घेतलात तर प्रत्येकाला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही. कॉन्स्टंट एक्सप्लेनेशन म्हणजे आतून अप्रुव्हलची गरज, आणि ते करण्याची तुम्हाला काही गरज नाही. जर तुम्ही प्रत्येकाला त्याचं जस्टिफिकेशन देत राहिलं तर समोरच्याला असं वाटू शकतं की तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम नाहीये किंवा तुम्हीच तुमच्या निर्णय घेतलाय तो कुठेतरी तुम्हाला चुकीचा वाटतो, म्हणून तुम्ही एक्सप्लेनेशन देताय, जस्टिफिकेशन देताय असं समोरच्याला वाटू लागतं. त्याच्यामुळे आपण जर एखादा निर्णय घेतलाय तर त्यावर समोरच्याला एक्सप्लेन करणं, सारखं सारखं वारंवार त्याच गोष्टीवर बोलणं हे बंद करा. दुसरं म्हणजे स्वतःची वेळ, जी आपण 30 मिनिटं स्वतःसाठी काढली आहेत त्यामध्ये कोणीही डिस्टर्ब करू नये. लोक तुमची बाउंड्रीज तेव्हाच मानतात जेव्हा तुम्ही त्या पाळता. जर आपण ठरवलंय ना की 30 मिनिटं आपल्यासाठीच आहेत तर त्या 30 मिनिटांमध्ये आपण कोणाचाही कॉल रिसीव्ह करायचा नाही, कोणालाही मेसेज करायचा नाही. ते 30 मिनिटं आपण स्वतःसाठी काढलेत ना तर ते आपले स्वतःसाठीच असले पाहिजे. त्याच्यामध्ये दुसऱ्यांनी कोणीही ढवळाढवळ करता कामा नये. जेव्हा तुम्ही स्वतःला रोज 30 मिनिटं द्याल ना तेव्हा बघा तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स काय लेवलवरती वाढतोय आणि कसा वाढतोय हे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळेल. त्यानंतर येतात सोशल मीडिया. आता सोशल मीडियापासून आपल्याला जेवढं लांब ठेवता येईल तेवढं स्वतःला लांब ठेवायला शिका. आणि जरी आपण वापरत असू तरी ते आपण का वापरतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यातून आपण काही शिकतोय का, काही कमवतोय का, किंवा काही कॉन्टेंट क्रिएट करतोय का, किंवा फक्त टाइमपास करतोय. काही पर्पजच नसेल ती गोष्ट करायचा तर आपली वेळ नक्की वायाला जाणार आहे हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा टाइम लिमिट ठेवा. जसं की आपण YouTube बघतोय किंवा रील्स बघतोय किंवा व्हॉट्सअपला कोणाशी चॅट करतोय, व्हिडिओ कॉलवर बोलतोय, या गोष्टींना ना काही लिमिट ठेवा. 5 मिनिटं बोला, 10 मिनिटं बोला, किंवा रीलसाठी काही टाइम ठेवा की मला एवढाच वेळ रील बघायचा आहे, एवढा टाइमच YouTube बघायचा आहे. ह्या गोष्टींसाठी ना टाइम लिमिट असणं खूप गरज आहे. आणि सोशल मीडिया आलं की तिथे कंपॅरिझन येतच. त्याच्यामुळे कंपॅरिझनचा जो ट्रॅप असतो मात्र कटाक्षाने टाळायला पाहिजे. लोक फक्त हायलाइट दाखवतात, तुमचं फुल लाईफ त्यांच्याशी कम्पेअर करू नका. कंपॅरिझन करून फक्त आपली ती एनर्जी वेस्ट होते, त्याच्यामध्ये काडीचंही इम्प्रुव्हमेंट होत नाही. लोक त्यांची फक्त चांगली चांगली लाईफ आपल्याला सोशल मीडियावरती दाखवतात, त्याच्या मागच्या काही गोष्टी असतात ना त्या काही सोशल मीडियावर दाखवत नाही. की आमच्यामध्ये असं होतंय, आमच्यामध्ये तसं होतंय, किंवा आपण एखादं कपल बघतो ते खूपच छान आहे, गुडी गुडी आहे, खूपच मस्त चाललंय, खूपच छान इकडे फिरतायत तिकडे फिरतायत, आपण मग आपली लाईफ त्यांच्याशी कम्पेअर करायला लागतो. पण त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स असतात, पण आपल्याला मात्र सगळं चांगलं चांगलं दिसत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पण असं वाटतं की आपली पण लाईफ अशीच असली पाहिजे, आपण पण असंच राहिला पाहिजे. असं काही नाही. मग आपल्याकडे जे पण चांगलं असतं ना ते सुद्धा आपण गमावून बसतो. आता ह्या झाल्या काही निगेटिव्ह गोष्टी, पण काही पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपण सोशल मीडिया थ्रू किंवा रील्स थ्रू काही गोष्टी घेऊ शकतो ज्या आपल्यासाठी चांगल्या असतात. आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कोणत्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या टाळायच्या. आपण सोशल मीडियावरती फक्त आपला वेळ वाया न घालवता त्याच्यातून आपल्याला काय कन्झ्युम करता येतंय चांगल्या गोष्टी ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. अजून एक रूल ठेवा, नीड टू नो बेसिस. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची नसते. स्वतःला विचारा, ही माहिती त्यांना माहीत असणं खरंच गरजेचं आहे का? जर उत्तर नाही असेल तर थांबा. आपला फ्युचर प्लॅन सांगितल्यावर डोपामाइन मिळतो, पण काम पूर्ण झाल्यावर मिळणारी खरी सॅटिस्फॅक्शन कमी होते. म्हणून जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत राहा. कारण कधी कधी काय होतं ना की आपण आधीच सगळ्या गोष्टी शेअर करून बसतो की माझं फ्युचरमध्ये हे प्लॅन्स आहेत, मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे. अशा गोष्टी आपण प्रत्येक माणसाला सांगत बसतो, आपल्या लाईफमधल्या सगळ्या व्यक्तींना सांगत बसतो. पण आपल्याला माहिती नसतं की त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चांगलं आहे, वाईट आहे, तो व्यक्ती आपल्याबद्दल खरंच चांगलं चित्तो का हे आपल्याला माहिती नसतं. पण आपण एका चांगल्या मनाने समोरच्याला सांगायला जातो की हा माझ्या लाईफमध्ये एवढी छान गोष्ट होणार आहे.
पण ती गोष्ट मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, ती गोष्ट खरंच चांगली होत नाही. आपण जर आपले फ्युचर प्लॅन्स असतील ना, जे काही चांगले प्लॅन्स असतील किंवा वाईटही असेल काही गोष्टी, त्या आपण आपल्यापर्यंतच ठेवल्या पाहिजेत. जोपर्यंत एखादी जर चांगली गोष्ट असेल ना, जोपर्यंत ती पूर्ण अस्तित्वात येत नाही, जोपर्यंत आपण करत नाही, ती पूर्ण ती गोष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणालाही ती गोष्ट सांगू नका. नेहमी सायलेंट ग्रोथ ठेवा. दरवेळी मी हे करणार आहे सांगण्यापेक्षा एक दिवस शांतपणे मी केलं हे दाखवा. जितकं जास्त शेअर कराल ना, तितकी जास्त मतं, तितकी जास्त निगेटिव्ह एनर्जी आपल्यापर्यंत रिफ्लेक्ट होत असते. त्याच्यामुळे आपल्या जेवढ्या पण चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईटही गोष्टी असतील, त्या इतरांपर्यंत जेवढ्या कमीत कमी पोहोचता येईल याचा प्रयत्न करा. ओव्हर शेअरिंग कमी करायचं. बायकांची सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे बॅक बिचिंग. लोकांची बिचिंग करून वेळ वाया घालवू नका. त्यावेळेत तुमचं आयुष्य 1 इंचही पुढे जाणार नाहीये. दुसऱ्यांवर बोलणं सोपं असतं, स्वतःवर काम करणं मात्र कठीण असतं. म्हणून बरेच लोक सोपं निवडतात. गॉसिपही काही मिनिटासाठी मजा देते, पण तुमच्या पर्सनॅलिटीला काहीच व्हॅल्यू देत नाही. ज्या ग्रुपमध्ये कायम दुसऱ्यांवरती चर्चा होते, तिथे ग्रोथ कधीच होत नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या चुका मोजत बसता, तोपर्यंत तुमच्या संधी निघून गेलेल्या असतात. त्याच्यामुळे जेवढं आपण गॉसिप पासून लांब राहू, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. जिथे गॉसिप सुरू झालं की तिथे टॉपिक बदला किंवा शांत बसा किंवा तिथून निघून जा. तुमचा वेळ फ्युचरसाठी आहे, दुसऱ्यांच्या स्टोरीसाठी नाही. बिचिंगने कधीच कोणाचं आयुष्य बदललं नाहीये, पण स्वतःवर काम केल्याने नक्कीच बदललंय. आणि खरं सांगते, जे लोक सतत दुसऱ्यांवर बोलतात ते आतून स्वतःबद्दल असुरक्षित, इनसिक्युअर असतात. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की कोणालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ह्या जगात आपण कोणालाही पूर्णपणे खुश नाही ठेवू शकत. आपल्या फॅमिलीजमध्ये, बाहेर, मित्रमैत्रिणींमध्ये कधी ना कधी आपण कोणाला ना कोणाला दुखवणार किंवा काही ना काही असं घडणार की त्यांना समोरच्याला हर्ट होईल. त्यामुळे ना असं आपण स्वतः गिल्टमध्ये नाही राहायचं की अरे माझ्यामुळे याला हर्ट झालं, त्याला हर्ट झालं किंवा आपण ह्याला नाही म्हणालो, त्याच्या गोष्टीला आपण जायला हवं होतं. हां, काही ठिकाणी जायलाही पाहिजे, सगळ्या गोष्टी करायलाही पाहिजेत. पण जसं आपण करत जातो ना, त्याच पद्धतीने समोरच्या अपेक्षा तेवढ्याच दुपटीने वाढत जातात. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका. तुम्ही जितकं अवेलेबल राहाल तितकीच तुमची किंमत कमी होत जाईल आणि तितक्याच समोरच्याच्या अपेक्षा सुद्धा वाढत जातात, ज्या आपण कधीही पूर्ण करू शकत नाही. आज मी जे काही बोलले ना, त्यातल्या प्रत्येक गोष्टी सगळ्यांना कुठे ना कुठे माहितीच असतात. त्या काही मी वेगळ्या सांगायची गरज नाही. पण कुठे ना कुठे आपण त्या हलक्यात घेतो किंवा विसरून जातो किंवा आपण सोडून देतो. म्हणून मला आज त्या स्वतःला सुद्धा आठवण करून द्यायच्या होत्या आणि तुम्हाला सुद्धा. आपल्याकडे वेळ कमी नसतो, आपण तो कुठे घालवतो हे महत्वाचं असतं. गॉसिप कमी करा, ग्रोथ वाढवा, स्वतःसाठी 30 मिनिटं काढा, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवा आणि या सगळ्या गोष्टी जगाला सांगण्यापेक्षा शांतपणे काम करून रिझल्ट दाखवा. गृहिणी असणं म्हणजे थांबणं नाही, ते रोज थोडं थोडं स्वतःला घडवणं आहे. बाकी निर्णय तुमचा. वेळ वाया घालवायचा की स्वतःला मजबूत बनवायचं. तर चला आता थोडंसं डेली रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. उद्या आप्पे बनवायचा प्लॅन आहे. सो कालच मी डाळ वगैरे सगळ्या भिजत घातल्या होत्या आणि आता वाटून वगैरे ठेवून दिलं, म्हणजे फर्मेंट वगैरे झालं ना छान आप्पे लागतात. त्यानंतर माझे ड्रेसिंग टेबलचे हे ड्रॉवर्स खूपच अस्ताव्यस्त झाले होते, तर तेच इथे नीट करायला घेतले होते. आम्ही 2-4 दिवसासाठी बाहेर जाणार आहोत, तर सगळ्या गोष्टी मला भरून वगैरे ठेवायच्या होत्या. पण भरपूर दिवस झाले ना मी हे ड्रॉवर वगैरे साफ केले नव्हते. म्हटलं चला आता काम उरकलंच आहे, तर हे ड्रॉवर वगैरे पण साफ करून घेऊयात आणि कोणतं सामान न्यायचंय, काय न्यायचंय हे सुद्धा सॉर्ट करून ठेवूया. आता 2-4 दिवसासाठी बाहेर जायचंय म्हटल्यावरती कपड्यांचा प्रश्न हा आपल्या बायकांना असतोच. आता शॉपिंग वगैरे थोडी फारच केलीये मी, जास्त नाही केली. पण तरी पण माझं इथे चाललंय की कोणता ड्रेस नेऊ, काय नेऊ ह्या सगळ्या गोष्टी. कारण आम्हाला 1-2 दिवस नाही सॉरी उद्याच आम्हाला निघायचंय आणि माझ्याकडे एकच दिवस आहे या सगळ्या गोष्टी बघायला. यावेळी आम्ही आमच्या पूर्ण फॅमिली सोबत जाणार आहोत, म्हणजे माझी सासरकडची फॅमिली आणि खरंच खूप मज्जा येणार आहे. आता मी कुठे जाणार आहोत, काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतीलच. त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.